नमस्कार, मी आदित्य शेवाळे. माझं बी फार्म झालेलं आहे. त्यानंतर मी एम फार्म पण केलेलं आहे. सगळ्यात मेन माझ्या लाईफमध्ये जर काही चेंज आला असेल तर तो आला कोविडच्या पिरियडमध्ये. त्यावेळेस साधारण सर्वजण घरात होते. सगळ्यांना बाहेर जाण्याची अनुमती नव्हती. त्यामुळे सगळ्यांकडे खूप सारा वेळ होता. तर त्या वेळाचा सदुपयोग म्हणून मी बुक रीडिंग स्टार्ट केलेली होती. त्यावेळेस मला बुक रीडिंगची आवड आधीपासून होती, पण तितका वेळ मिळत नव्हता. कोविडमध्ये सगळ्यात जास्त वेळ मिळायला लागला. त्यामुळे मी कोविडमध्ये बुक रीडिंग स्टार्ट केली आणि तिथून मला बिझनेसमध्ये खूप जास्त इंटरेस्ट यायला लागला आणि आपण पण काहीतरी सुरू करावं, काहीतरी आपलं स्वतःचं असावं असं मला वाटायला लागलं. त्यानंतर माइंडसेट चेंज खूप प्रमाणात झाला. आधी जो होता तो एक ट्रेडिशनल जो माइंडसेट असतो की काहीतरी एज्युकेशन घ्यायचं आहे, काहीतरी आपल्याला आपलं कॉलेज संपवायचं, काहीतरी डिग्री घ्यायची आणि त्या क्षेत्रामध्ये जो पण काही जॉब असेल तर तो जॉब सुरुवात करायचा आणि मग ती जी एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर असतं, हायरार्की असते, त्याच्यावर जायचं आणि ॲट द एज ऑफ 60-65ला आपण रिटायर करायचं आणि ती एक स्पेसिफिक सम अमाऊंट घ्यायची आणि रिटायर व्हायचं आणि त्यानंतरचं आयुष्य घालवायचं. असा जो एक ट्रेडिशनल माइंडसेट असतो, तोच ट्रेडिशनल माइंडसेट मला घरातून शिकवला गेला होता, सांगितला गेला होता. पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आपण काहीतरी करू शकतो आणि एक वेगळं आपलं करिअर घडवू शकतो, हे मला त्या बुक्समधून समजलं. त्या बुक्समधून ही एक आयडिया मला आली की आपण काहीतरी करू शकतो असं. मग त्याच्यात काय करू शकतो, कसं करू शकतो, याच्यावर मी अजून पण शिकतो आहे. आत्ता ऑलरेडी माझं एक वेलनेस फॉरएव्हर मी स्टार्ट केलेलं आहे, 24/7 मेडिकल. पण माझा जो रिअल इंटरेस्ट हा एज्युकेशन फील्डमध्ये आहे. तर एक साईड बाय साईड माझं एज्युकेशनमध्ये पण काहीतरी सुरू करण्याचा चाललं आहे. तर त्याप्रमाणे मी आता प्रयत्न माझे चाललेले आहेत. तर बघू आता कसं कसं होतं. त्यात बिझनेस करत असताना ज्या काही क्वालिटीज असतात, ज्या आपल्यामध्ये आपण बिल्ड केल्या पाहिजे आणि त्यासाठी जे लागणारं नॉलेज आहे, मग ते यूट्यूब असो किंवा बुक्स असो किंवा आपण ज्या ज्या व्यक्तींना भेटतो त्या व्यक्तींकडून आपण खूप साऱ्या गोष्टी काही शिकतो. तर त्या गोष्टी शिकून आणि आपण आपल्या स्वतःमध्ये कसे बदल घडवून आणतो आणि त्या बदल घडवून आणल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये कशी प्रगती होते, तर ह्या सर्व गोष्टींवर आपण ह्या चॅनलवर बोलणार आहोत. आणि मला खूप आनंद वाटतो की ही कॅटेगरी मी चूज केलेली आहे, कारण मी पण त्याच फेजमधून सध्या जातो आहे. बिझनेस करायचा आहे, काहीतरी करायचं आहे स्वतःचं आणि त्याच्यातून स्वतःचं काहीतरी निर्माण करून आणि एक चांगल्या लेवलला घेऊन जायचं आहे. तर ते घेऊन जात असताना मी काय गोष्टी शिकतो आहे त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्यातून तुम्ही पण त्या गोष्टी तुमच्या व्यवसायामध्ये लागू करू शकतात आणि चांगल्यात चांगला व्यवसाय आपण बिल्डअप करू शकतो. तर आज मी एवढंच बोलतो. हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे असं समजा. तर इथून पुढे आपण सुरुवात करू आणि पुढचे जे व्हिडिओज येतील ते हळूहळू आपण आपल्यामध्ये काय बदल घडवायचे आहेत आणि व्यवसायामध्ये कसं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, जेणेकरून आपण एक चांगला प्रॉफिटेबल लाँग टर्म बिझनेस करू शकू. तर याबद्दलचे इथून पुढचे व्हिडिओ असतील. तर हा व्हिडिओ मी एवढं बोलून संपवतो. थँक्यू.